एक महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण बघतोय। महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाची वादग्रस्त निविदा रद्द करण्यात आलेली आहे। या नूतनीकरणाच्या खर्चावरून विरोधकांनी टीका केलेली होती आणि अखेर आता नूतनीकरणाच्या खर्चावरून जी निविदा काढण्यात आलेली होती ती रद्द झाली। प्राणी संग्रहालय विभागाच्या संचालक आणि पालिकेकडून ही निविदा रद्द केली गेलेली आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या भायखळा इथल्या शासकीय बंगल्याच्या परिसरातील प्रस्तावित नूतनीकरणासाठी काढलेली वादग्रस्त निविदा रद्द केली गेली आहे। जो प्रस्तावित खर्च होता त्याच्यावरून जनतेकडून विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून टीका झाली आणि आता अगदी काही तासातच ही निविदा रद्द करण्यात आलेली आहे। यापूर्वी रितू तावडे यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराच्या कुठल्याही नूतनीकरणाची मागणी केली नसल्याचं सांगितलं गेलेलं होतं आणि आता या वादानंतर प्राणी संग्रहालय विभागाच्या संचालकांनी निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि महापालिका प्रशासनानं बुधवारी संध्याकाळी उशिरा ती अनौपचारिकपणे रद्द सुद्धा केली आहे। बंगला हा हेरिटेज मेंटेनन्स याच्या अंडर येतो आणि त्या बंगल्याचा सगळा परिसर आणि संपूर्ण राणीचा बाग हा डायरेक्टर झू त्याच्या अंडर येतो। मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाहीये। हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे, जिथे कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही। हे मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझ्या मुंबईकरांना सांगू इच्छिते। तर अशा पद्धतीचे फेक नेरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहेत। दरम्यान या सर्व प्रकरणावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांची बाजू घेतली आहे। महापौरांच्या विरोधात कारस्थान रचलं जात आहे का असा सवाल सुद्धा पेडणेकरांनी उपस्थित केला। हे कोण कारस्थान करतायत, हे अजून कुठून करतायत मलाही नाही माहिती आहे आणि मला ह्या गोष्टीचा प्रचंड राग आहे। प्रशासनाने असं जर चुकीचं आणलं असेल तर महापौरांनी इन्क्वायरी लावली असेल नाही, पण मी याची पूर्ण आता हे करणार आणि महापौरांनी त्यावेळेला मात्र अशा गोष्टीला प्रशासनाला पाठीशी घातलं नाही पाहिजे। जेव्हा विरोधी म्हणून आम्ही आणू की हे प्रशासन चुकतंय तर तुम्ही यांच्यावर काय कारवाई करणार तर ते केली पाहिजे। जो काही एकंदरीत जे काही निविदा मागितली आहे त्याची आमची अशी भूमिका ती रद्द झालं पाहिजे आणि तत्वतः ज्यांनी काढली आहे ही कुठल्या प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी काढली आहे ही का काढली आणि कोणाच्या सांगण्यावरनं काढली याची विचारपूस या त्या अधिकाऱ्याकडे झाली गेली पाहिजे।